नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत मोदकाची रेसिपी। इथे मी 1 कप गरम पाणी घेतलेलं आहे। त्यात 1 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे। ते पूर्ण मिक्स करून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवावं। इथे सारणासाठी गूळ आणि खोबरं किसून घेतलेलं आहे। 1 वाटी गूळ आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। गूळ आणि ओलं खोबरं मिक्स करून त्याचा पाक करून घ्यावा। हे करत असताना गॅस कमी ठेवावा, नाहीतर पाक करपून जाईल। आता इथे पीठ चांगलं मळून इथे आपण पिठाच्या एकदम पातळ अशा पाऱ्या करत आहोत आणि त्यात सारण भरत आहोत। तुम्ही पाहू शकता हे थोडं थोडं सारण भरून मोदक करत आहोत। हे मोदक करत असताना एका बाजूला स्टीमर ठेवावा गॅसवरती। तर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एका टोपामध्ये पाणी ठेवून वापरू शकता। नंतर त्यावरती एक छोटीशी डिश ठेवून त्यावरती मोदकाचे ताट ठेवू शकता। तुम्ही पाहू शकता मोदक आपले रेडी आहेत। 15 मिनिटांनंतर मोदक रेडी झालेले आहेत। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही पाहू शकता मोदक कसा मऊसूत झालेला आहे। थँक्यू।